22 प्रकारचे रोग आहेत. आणि आता जागतिक शास्त्रज्ञांनी 300 कोटी लोक मरतील. 300 कोटी लोक, जागतिक शास्त्रज्ञांनी सांगितलं 300 कोटी लोक अंडे खाऊन मरणार आहेत. आणि म्हणून एक लक्षात असावं, आपल्या घरातला आहार बरं नको ते लोक द्यायला लागलेत. काही काही जण वारकऱ्याचे पोरं येतात, हे आता ह्याला काय कळणार आहे अंड म्हणजे काय, आणि त्याला जर शाळेत गेलं दिलं तर काय करणार, याचं हाड वाटणारच आहे ना. कारण की शास्त्र सांगते जे खावं ते निर्माण करावं. आणि मग हा मांसाहार आपल्या धर्मामध्ये, आपल्या संप्रदायामध्ये का वर्ज केलेला आहे, याचं कारण काय असेल साहेब? याचं कारण एकच आहे का तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही मांसाहार घेतला तर तो माणूस फक्त स्वतःचा विचार करतो, आणि सात्विक आहार जर घेतला तो समाजाचा विचार करतो. आणि म्हणून घरामध्ये आहार शुद्ध ठेवा. हे आता आपण तिथे शाळेत ते देऊ नका, द्यायला लावू नका. आमच्या तिकडे तर बंदी केली महंत स्वामी भास्कर गिरीजी बाबांनी. आमच्या तिकडे नेवासा तालुक्यात नगर जिल्ह्यामध्ये ते बंद करून टाकलं. हा, त्याचा JR निघाले, पण ते म्हणले याच्याशिवाय द्यायचंच नाही. आम्ही म्हणलं मग केळं द्या त्याच्याऐवजी ड्रायफ्रूट द्या, 2-2 बदाम द्या. हे आम्ही सांगितलं तिथं वारकऱ्यानं. आणि माय बापांनो, हे जर असंच चालू राहिलं तर मग आमचा वारकरी संप्रदाय मागं थांबणार नाही, हे लक्षात असू द्या. काय खायला द्यावं, काय खायला देऊ नये, शाळेमध्ये काय द्यावं. आता पूर्वीसारखी आता साहेब गुरुकुल पद्धती सुरू व्हावीत एवढीच विनंती आहे. गुरुकुलासारखं शिक्षण, संगीत शिक्षण द्यायचं असेल तर गुरुजी आहेत, हे सगळे आहेत. मृदुंगाचं शिक्षण द्यायचं असेल, आमचे लखनभैयासारखे मृदुंगाचार्य आहेत मायबापांनो. कीर्तनाचं शिक्षण, कीर्तनकार तयार करायचे असेल तर हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, महाराष्ट्रामध्ये खूप मोठमोठे महाराज मंडळी मोठमोठे कीर्तनकार तयार करतात. असं संस्काराचं शिक्षण आता इथून पुढे आपल्या पोरांना द्यावं लागणार आहे. आणि म्हणून आहार शुद्ध द्या, चांगला द्या, चांगली संगत आणि चांगली पंगत आपल्या लेकराला असू द्या, नाही तर संपायला काहीच वेळ लागणार नाही. आणि जय विठ्ठल.